नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण टेस्टी कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल चीज बॉल बनवणार आहोत, तेही घरच्या घरी 10 मिनिटांमध्ये. आणि विशेष म्हणजे फक्त 1 वाटी भातापासून आपण हे चीज बॉल बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी आपण इथे 1 वाटी भात घेतलेला आहे. आता हा उरलेला भात किंवा ताजा भात घेतला तरी सुद्धा चालू शकेल. आता त्यामध्ये मी येथे 2 उकडलेले बटाटे टाकून घेणार आहे. आता येथे बटाट्याचं प्रमाण आपण कमी जास्त केलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. माझ्याकडे 2 बटाटे होते, त्याच्यामुळे मी तेवढेच येथे टाकून घेतलेले आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. यामध्ये आपण टेस्टसाठी काही पावडर मसाले टाकून घेणार आहोत. आता यामध्ये आपण आपल्या आवडीचे कुठलेही मसाले टाकले तरी सुद्धा चालू शकेल. मी येथे लाल तिखट टाकलेलं आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स सुद्धा थोडेसे टाकून घेतलेले आहे मी, अर्धा चमचा. आता येथे मी इटालियन हर्ब जे आपण पिझ्झावर टाकतो ते सुद्धा यावरती टाकून घेतलेलं आहे टेस्टसाठी. आता भाज्या टाकून घेऊया. भाज्यांमध्ये इथे मी फक्त कांदा आणि कोथिंबीर एवढंच घातलेलं आहे. आपल्याला आवडत असेल तर गाजर, सिमला मिरची सुद्धा आपण यामध्ये टाकली तरी सुद्धा चालू शकेल. आता येथे मी थोडासा गरम मसाला, धना जिरा पावडर, चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आणि थोडासा आपण चाट मसाला सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे टेस्टसाठी. मसाले आपण कुठलेही यामध्ये टाकले तरी सुद्धा चालू शकेल. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. साधारणतः 1 चमचा मीठ मी येथे टाकून घेतलेला आहे. आता ह्याला छान असा क्रिस्पीपणा येण्यासाठी यामध्ये 3 ते 4 चमचे फक्त मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेले आहेत. पोहे खातो ते चमचे, छोटे चमचे येथे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि असे ह्याचे हाताने बॉल बनवून बघायचे आहेत, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. येथे मोझरेला चीज जे आहे त्याचे छोटे छोटे क्यूब करून घेतलेले आहे मी. आता ह्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत मिश्रणाचे आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार चीजचे पीसेस टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, आता इथे मी 4 ते 5 छोटे कट केलेले पीसेस टाकून घेणार आहे आणि पुन्हा याला असं याचं मिश्रण असं पॅक करून घ्यायचं आहे आणि बॉल आपण ह्याचे तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून चीज बाहेर येणार नाही त्या पद्धतीने. आता एक एक करून या मिश्रणाचे सर्व बॉल याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. अगदी घरात आपल्या अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये झटपट बनून हे तयार होतात आणि चीजचे कुठलेही पदार्थ लहान मुलांना भरपूर आवडतात. त्यामुळे नेहमी उरलेला भात फ्राय करून खाण्यापेक्षा असे हे टेस्टी क्रिस्पी चीज बॉल नक्की एकदा ट्राय करा. हे बघा, एक एक करून आपण सर्व बॉल याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. आता हे करत असताना आपल्याला थोडंसं सावकाश करायचं आहे, जेणेकरून आपले चीज बॉलला कुठेही चिरा जाणार नाहीत. हे बघा, आता चीज बॉल आपले करून तयार झालेले आहेत. आता पुढची प्रोसेस करूया. आता येथे 1 वाटीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करायची आहे. त्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि थोडंसं यामध्ये अर्धी वाटी मी पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे. थोडंसं मी चिमटीभर यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता इथे एका प्लेटमध्ये आपण थोडेसे ब्रेड क्रम्स सुद्धा घेतलेले आहे. आता हे जे बॉल आपण बनवून ठेवलेले आहेत हे कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डिप करायचं आहे आणि त्याला ब्रेड क्रम्समध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आहे, येथे दाखवल्याप्रमाणे. बघा, एक एक करून सर्व आपण जे तयार करून घेतलेले बॉल आहेत ते असेच कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये डिप करायचे आणि त्याला ब्रेड क्रम्समध्ये आपल्याला घोळून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने अगदी झटपट होतं हे चीज बॉल आणि खायलाही अत्यंत टेस्टी असे लागतात. आता सर्व आपले चीज बॉल येथे तळण्यासाठी तयार आहे. याला मी फक्त 5 ते 7 मिनिटं रेस्ट देऊन घेतलेले आहे. आता तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल फारही कडकडीत गरम करायचं नाहीये. हे चीज बॉल तळत असताना गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे. आता 3-3, 4-4 असे बॉल यामध्ये टाकून घ्यायचे आहे.
आणि असे अलट-पलट करून तळून घ्यायचे आहे. छान असे कुरकुरीत गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळायचे आहे. म्हणजे आतपर्यंत छान आपण जे चीज टाकून घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं मेल्ट होतं. आतमधून छान असं मऊस होत आणि बाहेरून छान क्रिस्पी असे हे चीज बॉल लागतात. हे बघा, छान असं ह्याला गोल्डन कलर आलेला आपल्याला दिसत असेल. आता थोडे थोडे करून सर्व चीज बॉल आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत. आपण बघू शकता दिसायलाही अगदी आकर्षक असे दिसतात आणि खायलाही छान असे टेस्टी, क्रिस्पी, क्रंची लागतात. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.